नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे फिशिंग पॉइंट कोकण या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण दुपारी जाळ टाकणार आहे आणि ते रात्री म्हणजे फाटेच 5 वाजता पालवणार आहे. तर बघूया काय भेटतं. शेवाळी थोडी कमी आली आहे ना, बघायचं आहे. मी आता चालतोय बंधाऱ्यावर ना. तर हा आरेवारे ला जोडला जाणारा मिऱ्या काळबादेवी ब्रिज होणार आहे. त्याची रस्ता जो आहे तो अकलानी आहे. बंधाऱ्यावरती त्याचा मापटाळ प्रत्येक ठिकाणी लिहिलेला आहे. असा जाणार आहे तो. बहुतेक सागरी मार्गावरनं जाणार आहे. हा बघा, असे लिहून ठेवलेले आहेत. 306+00 आणि बाण दिलेला आहे. M40 मीटर आतमध्ये बंधाऱ्यापासून. असं प्रत्येक अंतरावर माप टाकलेलं आहे. हे आमचं खातूकाकांचं हॉटेल आहे इकडे. तो फॅमिली लोकांसाठीच आहे. हॉटेल आहे. आणि हा आमचा निळा समुद्र काळबादेवीचा. हा माणूस पाक टाकतोय पण त्याला काहीच भेटलं नाही आहे. तो चालला घरी. छोट्या छोट्या रेणवी भेटले तेवढ्याच. मित्र हो, बाहेर गेलो होतो एक बाजूशी गुपटून आणि भरपूर पाणी होतं. माझं पूर्ण डोक्याच्या वरनं पाणी गेलं आहे. मी तरी पण जाळ सोडून आणलाय. हा जो लाल दिसतोय हा चंद्र आहे. बघू शकता देखावा. आणि आपल्याला शेवाळी पडलीच आहे परत. पण त्याच्याबरोबर चांगली गोष्ट म्हणजे 2 तरी मासे आहेत जायला. हे बघ, शेवाळी आहे भरपूर. हा एक शिरपल मासा. दुसरा कुठे दिसत नाही मला, पण 2 आहेत एवढा कन्फर्म आहे. त्याच्यावर गावाला असेल तर आपलं नशीब. हा दुसरा. जिवंत आहे. जाळ साफ करावं लागेल थोडं, कारण घ्यायचंय म्हटलं तर जड येणार ते.
खायला एक नंबर टेस्टी। शेवाळी नसती ना तर मित्र हो मासे चांगले लागले असते जायला। आपण आधी त्यांना सोडवून घेऊया। तुम्ही शिरकोल माशाला काय म्हणता ते कमेंट मध्ये नक्की कळवा। पाठीवर एक उलटा काटा असतो त्याच्यातच ते साव जाऊन अडकली आहे भरपूर, त्याच्यामुळे सोडवायला जरा कठीण येत आहे। बघा दोन शिरकोल पडलेत आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करू विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।